जेवढं चापकानं फोडलं तेवढं पुरलं नाही वाटतं. ए चापकानं फोडा रे याला. रुहाल दादांना सोडून द्या. तुम्ही त्यांना मारू शकत नाही. हे नियमात बसत नाही. ही काय करणार आहे एवढीशीची मुरडी? तिचं काय ऐकता? चला. आपल्याला तिला नामोहरम करायचं आहे, पण सगळे नियम आणि संकेत पाळून. जे नियमात बसत नाही ते मी तुम्हाला करू देणार नाही. ठीक आहे, नियम पाळायचे एवढंच म्हणणे ना तुझं? मान्य. त्यानं जे कर्ज घेतलंय ते वसूल करणं हे तर नियमातच बसतं ना? हो, पण त्यासाठी तुम्हाला त्यांना त्रास देता येणार नाही. आणि मग तो पैसे द्यायला तयार नसेल तर मी माझा हक्क कसा मिळवायचा? हा माझ्यावर अन्याय नाही का? मग त्यासाठी त्यांना थोडा वेळ द्या. माणसाशी माणसासारखं वागायला हवं. त्यांची अडचण आपण समजून घ्यायला हवी. खरं ग खरं, एकदम खरं आहे तुझं. मला पटलं, माझे डोळे उघडले. आता मी याला सगळ्या कटकटींमधून मुक्त करेन. मला याचे पैसे नको, मला दुसरं काहीही नको. फक्त एक अट आहे. जी याने मान्य करायला हवी. काय अट आहे? सांगा मला, सांगा तुमची काय अट आहे? अहो काय करताय तुम्ही हे? चल, या गावात राहण्यात आता काय अर्थ नाही. माझ्या हातनं माझं मरण ओढवून घ्यायची हौस नाही मला. लांब कुठेतरी जाऊया. तो राक्षस इथं आहे तोपर्यंत इथं काय खरं नाही आपलं. अहो तुम्ही उगाच घाबरताय. तुमची त्याच्यापासून कशी सुटका होईल अशी युक्ती आहे माझ्याकडं. युक्ती कसली? तू बी कर्ज काढून घेतलेस त्या धनाजीकडनं. ते जाऊ द्या हो, म्या काय सांगते ते ऐका. तुम्ही त्या मदराजला शरण जावा, त्याच्या पायावर डोकं ठेवा, त्याचे सेवक व्हा. मग तुम्हाला कसला बी धोका नाही. अगं डोकं फिरलंय काय तुझं? गुलामांबरोबर कसा वागतोय ते सांगितलं नाही हो तुला? आणि अशी वेळ यायच्या आधीच मी स्वतःच त्याचा गुलाम हो. गुलाम नाही हो, सेवक. तुम्ही या गावातला हायसा आणि त्याला या गावावर राज्य करायचं आहे. गावातली बित्त बातमी त्याच्यापर्यंत पुरवेल असं त्याला आमिष दावा. कुणाचं नाक दाबल्यावर कसं तोंड उघडतंय ही बी माहिती पुरवतो असं त्याला वचन द्या. अहो तुम्ही त्याच्या उपयोगी पडणार असाल तर तो कशापायी तुम्हाला शिक्षा करेल? अगं पण मला तरी गावातली कुठली काय माहिती आहे? किती दिवसांनी आलोय मी इथं. अहो त्यासाठी मी आहे की. तुम्ही फक्त त्या मदराची मर्जी मिळवा. मी खबरी मिळवते आणि पुरवते. नाही नाही, उगाच विषाची परीक्षा बघायला लावू नकोस. नाही जमणार मला. हं? जमवावं लागल, नाहीतर मी स्वतः जाऊन त्याला सांग ना पुन्हा तुम्हाला शिक्षा करायला. सांगू? अगं बायको आहेस का काय नसेन? बर बर, बघतो, प्रयत्न करतो.
अंगाशी. आता कस चला पुण्याला जरा वाड्यावर जाऊया. अव वाड्यावर काय तमाशा चाललाय जरा बघून तरी येऊ. सांगतो काय अट आहे सांगतो. फक्त मी बोलत असताना इतर दुसरं कोणीही बोलायचं नाही असा नियम आहे. चालेल मला. कोणी काय बी बोलणार नाही. वचन देतो म्या. शाबास. तर अट अशी आहे, आपण उद्या एक खेळ खेळायचा. तो खेळ जर तू जिंकलास तर तुझं सगळं कर्ज माफ. आणि तू जर का हा खेळ हरलास तर तू माझी चाकरी करायचीस. हे बघा काका, हे बघ, तुझं सगळं कर्ज माफ होऊ शकतं. हा खेळ तुला कायमचं स्वतंत्र करू शकतो. तुला एक दमडीही परत द्यावी लागणार नाही आणि खेळही अगदी सोपा आहे. बोल, तयार आहेस ना? हो, तयार आहे मी. उद्या हा खेळ सगळ्या गावासमोर खेळला जाईल. बघ, म्हटलं होतं ना तुला, ह्यो मत समद्यासनी खेळात अडकवतोय. लोहार अडकला आता, सपला. या खेळात आजपर्यंत कुणी बी जिंकलेलं नाही. खेळ उद्या सुरू होणार. तयार राहा. बस, हळू हळू हळू. काय हाल केलाय तो तुमचं. मेला मुर्दा बसवला त्याचा. जरा पण दया नाही आली हो त्याला. कशी वेळ उठल्या ती बघ गंगाई. अहो रडू नका, मला एक उतारा माहीत आहे. तो लावला ना की यांच्या जखमांना जरा आराम पडेल. या मी तुम्हाला सांगते, आपण बनवूया. बाबा, जनक बाबा, काय झालं रे? रडू नको बाबा, समद ठीक होईल. देवी आईचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी. तिच्यावर श्रद्धा असू दे. अरे माझं मला काय वाटत नाही रे, पण त्या असुरानं माझ्या जीवाचं काय बरं वाईट केलं तर? अरे माझ्या बायकोचं, माझ्या मालूचं काय होईल? अरे माझ्या चुकीची शिक्षा त्यांना भोगायला नको. हे बघ, तू जे काही केलं ते लेकीच्या लग्नासाठी, तिच्या भल्यासाठीच केलं ना. अरे लग्न साध्यापणानं बी करता आलं असतं. दोघंच हौस केली. त्यावेळेस धनंजयराव कर्ज देतो म्हटलं आणि म्या बी घेतलं. अरे त्यात तुझी काय चूक? हा, तुझं बापाचं काळीज मी समजू शकतो. तू लेकीसाठी काहीतरी चांगलं करायला गेलास. त्या भल्या माणसानं, धनाजीरावनं मोठ्या मनानं तुला मदत केली. ह्यो सांड कुठनं आलाय कुणास ठाऊक. हे असं जबरदस्तीनं कर्ज वसूल करणं हे चूकच आहे. तरी बी आज तुझ्या जगदंबामुळे मी वाचलो. काय लढली रे पोर तुझी.
कुठनं शिकले रे तुझी पोरी समजा? मला बी ठाव नाही, मी आता शिकवलं नाही, पण देवी आईचा आशीर्वादच आहे तिच्या पाठीशी. होय, हे बाकी खरं आहे बघ. आज जगदंबाच्या रूपात साक्षात दिवेच धावून आली बघ. मालो अगं काय करतेस हे? जगदंबा, आज तू देवी सारखी जाऊन आलीस ग माझ्या बाबांसाठी. खरंच तू त्या लोकांना अडवलं नसतं, त्यांनी माझ्या बाबांना आणखी मारलं असतं. अगं मालू, मालू शांत हो बरं, समजा ठीक होईल बघ. जगदंबा, माझ्या बाबांना ती माणसं कायमचं घेऊन गेले तर काय करायचं आम्ही? ते तसं काहीही करणार नाही. यासाठी आपण करू ना काहीतरी. आधीच बाबांना त्याने खूप मारलंय. आता जर उद्या त्या खेळात बाबा हरले तर काही वाईट झालं तर मला काळजी वाटते ग. ऐक ना, तो जो खेळ खेळायला लावणार आहे तो काय आहे माहितीये तुला? बाबा जिंकतील ना ग त्या खेळात. मला पण नेमकं माहिती नाही ग की तो खेळ काय असेल ते. खेळ कुठला बी असला तरी मला त्यात जिंकलंच पाहिजे. हरलो तर समजा कुटुंबाचं नशीब त्याच्यावर अवलंबून आहे. अरे असून असून असा कोणचा खेळ असणार आहे? लहानपणापासून एकत्र खेळत खेळत मोठी झालो आपण.